आपण सध्याला माड्याचा निकाल बघितला आहे, परिवर्तन झालेलं दिसते, लोकांमध्ये भरपूर प्रमाणात उत्साह आहे। ते कमीत कमी 10 ते 15,000 कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तिथं मतदान मोजणी केली जाते त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि आता फक्त अभिजित पाटील यांचं इथं येण्याचं वाट बघतो। नमस्कार। नमस्कार। कसं वाटतंय आता? आबा विजय झाल्याबद्दल खूप खूप आनंद होत आहे। काय मत आहे? एक योग्य माणूस या तालुक्याला मिळाला आणि इथून पुढच्या काळामध्ये या तालुक्याची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही अशा तऱ्हेची आमची संकल्पना आहे। तो काय सोडामोडाचं राजकारण करणार हा माणूस नाही, तर एक नंबरच्या तालुक्याचा विकासच करणारा हा माणूस आहे आणि पुढील या काळामध्ये जनतेला सुद्धा दिसेल की हा माणूस आपण योग्य निवडलाय अशा तऱ्हेची आपलं मनोगमन व्यक्त करतो। तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे 3 महिन्यात 30 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावलाय म्हणल्यानंतर 5 वर्षात किती काम होईल? मी इथलाच आहे। कुठलं गाव? हा कुठलं गाव? माझं का उपळ आहे। बोला उत्साह आता तुम्हाला इथं आबा आमदार झाले 30 वर्षाचा आमचा राहिलेला गुलाल आता आज आम्हाला मिळालाय। हा त्यामुळे 30 वर्ष जे आमच्या गोरगरीब जनतेला गाजर दाखवत होतं तर जे आम्ही परतफेड 100% केलेले। आमचं म्हणतो आहे जे आता गोरगरीब जनतेला जी दबाव येत होता, त्रास देत, ते आता बंद झालेला आहे माढा तालुक्यातलं पूर्णपणे। आता फक्त डायरेक्ट आम्ही आबाशी बोलू शकतो, तिथं आम्हाला कुठला पुढारी जाण्याची गरज नाही, काय नाही, डायरेक्ट आमदार ते जनता। हा पण काय म्हणणं आहे तुमचं आता एवढ्या वर्षाचा म्हणजे परिवर्तन झाले? आमचं म्हणणं आहे काय की आम्हाला ऊसापासून त्यांच्या कारखान्यापासून भरपूर त्रास झालेला आहे। इकडे 10-10 हजार रुपये दिल्याशिवाय आमच्या ऊसाला कोयतं लागलेलं नाही। ह्याच्या इतर आम्हाला काय माहित नाही म्हणून आम्ही आम्हाला मतदान केलेलं आहे सगळ्यांनी। आम्ही पाणी मग 30 वर्ष झालं आमचं गाव थोडा आहे म्हणते ते। आमचं गाव शिराळमाळा, आमच्या गावाला 30 वर्ष झालं। आमच्या गावातनं 70% गाव आलं आमचं। आमच्या गावाला 30 वर्ष झालं की पाण्यातच गाजर दाखवलं जात होतं, ते आता 100% पाणी काय तुमचं वाकरे पंढरपूरचं आम्ही आमच्या तालुक्यातला एक माणूस येऊन इथं काय म्हणून गेला की अभिजित पाटलाला तुम्ही हाबडा दाखवा, पण अभिजित पाटलांना असा धक्का दिला की त्याच्या तोंडात दात नाही राहिला। दाखवून दिले। नाव काय सांगायचं करणं ओळखलं लोकांनी। लोकांमध्ये उत्साह तशा पद्धतीनं भरपूर प्रमाणामध्ये आहे, पण आता लोकांबद्दल काय मत आहे बाबा? आता तुम्हाला परिवर्तन झालं 3,500 हाबडा आहे, उसाचा हाबडा 3,500 या ठिकाणी 30 वर्षाची सत्ता, लोकांवर होणारा अन्याय जनतेनं मोडून काढून एक नवा चेहरा देऊन नवा सूर्योदय या माढा तालुक्याला अभिजित पाटलाचे रूपान करून दिलेला आहे। कुठल्या गाव तुम्ही? होळे बुद्रुक। किती लोक आलाय? आम्ही आता एक 10-15 लोक आलो इथं। परिवर्तन युवक म्हणून परिवर्तन झालेलं आहे, तर काय मत आहे तुमचं? आमचं मत एकच आहे की दादांनी जे आता स्वतःच्या मुलाला आमदार करायचं स्वप्न बघितलेलं ते आता ते स्वप्नच राहणार आहे। आणि दादांनी 30 वर्ष 22 गाव असेल, तुळशी असेल, जी पाण्याचा प्रश्न म्हणून जे असं खेळवत्र ठेवलेलं ते आता या जनतेनं दावून दिलं। दादाला धप्पा काय असतो ती, त्यामुळं युवा दादांच्या मागे जी होती पुढारी मोठ्या लेवलची होती, सरपंच लेवलची, ती समजा पुढारी लेवलचं होतं। ती म्हणत होतं की लहान मुलं घेऊन का आमदार होत नसतो। दादाला आज कळलं असेल ही युवा पिढी काय करू शकते आणि काय नाही ती। तर असं मत आहे, तर तुमचं काय मत आहे की आता सध्याला परिवर्तन झालेलं आहे, बरोबर आहे? तसं माड्याचं परिवर्तन कामात होऊ शकते का? माड्याचं परिवर्तन आदरणीय आबा त्यांच्या कामातून दाखवून देणार आहेत। आणि गेली 30 वर्षाची सत्ता होती, इथं कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही। तरुणांना बेरोजगार केला असल्यामुळं आदरणीय आबांना तरुण पिढीने इतकी साथ दिली आणि या तरुण पिढीच्याच जोरावर आज आबांचा विजय तरुणांनी खेचून आणला। आणि या माढा तालुक्यातील जी बी काय कामं रखडली असतील ते आदरणीय अभिजित आबा पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत। कारण आबांनी विठ्ठल कारखान्याच्या बाबतीत जे टाकून पळून गेलेला कारखाना त्यांनी चालू करून 25 दर देतो म्हणले दिला, 29 देतो म्हणले दिला। आता या कापसेवाडीत
3500 रुपयाचा हाबडा दिला आणि धपका देऊन आदरणीय आबाने या विधानसभेची पहिल्या टर्मची पहिली निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणला आणि आदरणीय आबा आपल्या या माढा तालुक्यातील जी बी काय रखडलेली काम असतील ती सर्व पूर्ण केल्याशिवाय आबा स्वस्त राहणार नाही, कारण आबा शब्द देऊन गप असणारे माणूस नाहीत, ती काम करून दाखवणारा माणूस आहे, कामाचा माणूस आहे, म्हणून तरुणांनी त्यांना निवडून दिले. एवढंच बोलून मी माझे ऋण व्यक्त करतो. काय नाव आहे? नागेश जाधव, कुठलं? राजधानी पंढरपूर. आबाने जे आता शब्द दिलेत अगोदर ती पाळतील काय? आजपर्यंत कुठला शब्द पाळला नाही. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला ज्यावेळी चेअरमन व्हायचे होते त्यावेळेस सांगितलं होते की जे काही जिल्ह्यातला उच्चांकी दर तुम्ही देईल आणि मुळी टाकायच्या थकीत बिलं देईल ते सगळे शब्द आबांनी पाळलेत. पहिल्या वर्षी 7.5 लाखाचं गाळप केलं, त्यानंतर 2500 दर दिला. दुसऱ्या वर्षी 10 लाखाचं गाळप केलं, 3000 दर दिला. आता ह्या वर्षी 3500चा धपका दिलाय आणि त्या धपक्याच्या जोरावर या शेतकऱ्यांनी सर्व निवडून दिलेला आहे. आणि आज योगायोग बघा, जो विठ्ठल सहकारी साखर कारखाना दिमाखात उभा आहे तो औदुंबरांना यांची आज जयंती आहे आणि आबासाहेबांच्या वडिलांची आज या ठिकाणी जयंती आहे. आणि खऱ्या अर्थानं त्या दोघांचा आशीर्वाद विठ्ठल परिवाराच्या खऱ्या नेत्याला मिळालेला आहे आणि जनतेचा या ठिकाणी विजय झालेला आहे की शेतकऱ्यांनी, आणि 42 गाव असो 78 14 गाव असो, मूळ शेतकरी आहे. शेतकरी जातीच्या सर्व समाजानं, सर्व समाजाच्या घटकाने अभिजित आबाला मोठ्या मताने उच्चांकाने निवडून दिलेला आहे. आणि आज तुम्हाला सांगतो, पांडुरंगाच्या आशीर्वादानं जो काही आमदार निवडून झालेला आहे, 30 वर्षाची जी उणीव राहिलेली आहे ते 100% आबा या ठिकाणी भरून काढणार आहे. कुठलं तुम्ही? सांगवी. किती लोक आले? आमच्याकडं 25 लोक आलेत आणि आबांनी काय केले, 30 वर्षाचा वनवास ही मोडून काढलाय. 30,621 मतांनी अभिजित आबा दणदणीत विजय झालेले. तुमचं काय मत आहे? आमचं काय मत नाही, आमच्या गावचं नेते पंढरपूरचं भगीरथ बालकेला आणि कल्याणराव काळे, युवराज पाटील आणि गणेश पाटील हे आम्हाला पाडाच्या तयारीत होते, पण त्यांना जनतेनं कौल बरोबर दिलेला आहे. जनतेचं आशीर्वाद, जे विठ्ठल कारखान्याचा जे चेअरमन होईल ते आमदार नेहमी आमदार होत असतो. विठ्ठल कारखान्याचा चेअरमन होईल ते नेहमी आमदार होत असतो. विठ्ठल कारखान्याची अशी परंपरा आलेली आहे. एवढंच मला बोलायचं आहे. तर आता मला सांगा की जसा आता इथं परिवर्तन माड्याचं झाले तसं कामाच्या बाबतीतलं परिवर्तन होणार काय? आबांनी सांगितलं होतं अर्ज भरण्याच्या आधी आणि अर्ज भरल्यानंतर सुद्धा आबांनी सांगितलं होतं आबा हा कामाचा माणूस आहे. आणि असं लागलं होतं की काम दमदार आबा आमदार, हे पहिल्यापासून सगळ्या सोलापूर जिल्ह्यानं बघितलंय. विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून बघितलं तर सगळ्या जिल्ह्यांनी 2-2.5 वर्षाच्या माध्यमातून बघितलंय. आबांनी पहिल्यांदा सांगितलं तुम्ही कारखाना व्यवस्थित चालवेन, दुसऱ्यांदा सांगितलं तुम्ही कारखान्याचा दर चांगला देईल, आणि तिसऱ्यांदा सांगितलं होतं सोलापूर जिल्ह्यात माझ्यासारखा दर कोणी देणार नाही, म्हणून आबांनी 3500 रुपये दर जाहीर केला. आणि मगच आबांनी आज आमदारकीचा माड्यातून अर्ज भरला. आणि अर्ज भरताना आबा सर्वसामान्य जनतेला सांगत होतं मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, सर्वसामान्याचा पोरगा आहे. आणि शेतकऱ्याचा पोरगा लोक म्हणत होती, अनेक उमेदवार म्हणत होतं कारखान्याचा तर चेअरमन कधी आमदार होणार नाही, तर या डाण्या वाघानं दाखवले 30,270 मतांनी शेतकऱ्याचा पोरगा आणि विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन आमदार झाला. आणि इथून पुढच्या काळात सर्वसामान्य जनतेची, शेतकऱ्यांची, गोरगरिबांची, सर्वसामान्य जनतेची पोरं ही आबा आमदार म्हणजे सगळे आमदार म्हणून चालणार आणि गोरगरिबांची कामं होणार. आणि तुम्हाला इथून पुढच्या काळात समजेल, आज आबा आमदार झाले तर उद्यापासून हा कामाचा माणूस आहे. उद्यापासून कुठल्याही सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी असेल, कुठं दादागिरी असेल, कुठं धमकी असेल, ती सगळे उकडून काढायचं आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका अभिजित आबाच्या माध्यमातून झाली. तुम्ही आज या ठिकाणी बघताय किती मोठा जनसागर बसलाय, सर्वसामान्य जनता किती मोठी आनंद वातावरण आहे. गेल्या 30 वर्षात ज्या लोकांनी सर्वसामान्य जनतेवर अन्याय केला, सगळं वाघ एक जागेला, सोलापुरात जिल्ह्यात सगळं वाघ एक जागेला आले एका शेतकऱ्या पोरला पाडण्यासाठी. तर माझी विनंती आहे, आज सगळे सोलापूर जिल्ह्यातील सगळं एक होणाऱ्या वाघांना सांगतोय, हा शेतकऱ्यांचा व शेतकऱ्या पोरांचा हाबडा कोणालाही सोसणारा नाही. त्यामुळे हा विजय सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आनंदात साजरा करावा ही सगळ्यांना विनंती करतो. आणि ह्या आजच्या आमदार झालेल्या आबाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी सगळ्यांना एक विनंती करतोय की आज हा 3500 रुपयाचा दर विठ्ठल कारखान्या माध्यमातून झाला, हाच दर सोलापूर जिल्ह्यात राबवण्यासाठी सर्व शेतकऱ्याच्या पोरांनी दांडकी काढून रस्त्यावर उभं राहावं एवढीच विनंती करतो. आणि हा विजय सर्वांनी एक आनंदाने साजरा करावा ही विनंती करतो. आबांच्या नावापुढे आमदार लागले तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? एक नंबर झालेला आहे. आबांनी भरपूर शेतकऱ्यांना सहकार्य केले, 3500 रुपये भाव देऊन सर्व शेतकरी जनते समाधान केलेलं आहे.
काय नाव तुमचं? किशोर शिंदे कुठं आलाय? वाकरी बरं, आबांच्या पुढे आमदार लागलेला आहे, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? लागणारच होतं. नेत्यांनी भरपूर टीका केली. आमच्या पंढरपूरला एक नेता होता की काय म्हणला की राजा का बेटा राजा नहीं बन सकता, विठ्ठल का चेअरमन आमदार नाही बन सकता. त्याला एवढंच सांगायचं आहे की राजा शेतकऱ्याचा बेटा राजा बनतच असतो आणि विठ्ठलचा चेअरमन ही आमदार बनतच असतो. एवढंच त्यांना सांगायचं आहे, बाकी काय नाही. तर बोलणार का? तर आता शेतकऱ्यांच्या कसे प्रश्न सुटणार, किंवा जे आबाने आजपर्यंत त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत सांगितले की शेतकऱ्याचा प्रश्न सोडणार, जसं की कारखान्याचा प्रश्न सोडला, तसं आता परिवर्तन लोकांनी केलेलं बरोबर. आता आबा काय परिवर्तन करणार आहेत? आबा शेतकऱ्याला नाही देणार. शेतकऱ्याचा सामान्य कुटुंबातलं पोरगा आमदार होतोय म्हणजे शेतकऱ्या तळाट्या फोडाप्रमाणे माल ज्याला आहे त्याला दर देते. 3.5 दर 1000 दर देणं म्हणजे सोपं नाही. रतन खत्रे तुमचे बबन दादा असतील, आमच्यातले प्रशांत परिचारक असतील, राजन पाटील असतील, ही गडी ज्या वेळेस सोलापूर जिल्ह्यातली एकी होती यांची, रतन खत्रेने 2,500-3 हजार रुपये दर तरतो. ही मोडून काढलं, केवळ आबानं काढलं का तर शेतकऱ्याचा पोरगा आहे. शेतकऱ्याच्या पोराला शेतकऱ्याचं काय दुःख आहे ते कळतं नाही. काही येशीत बसवा तुम्ही बघताय 30 वर्ष झालं विकास कुठं आहे विकास. मग हा शेतकरी हा कशामुळे आहे तर एक शेतकऱ्याचं पोरगा आहे. 3,500 दर दिल्यामुळं हा उत्स्फूर्त शेतकऱ्याला कुठं तर न्याय मिळण्यासाठी हा जनसमुदाय आबा हा शेतकऱ्याचा पोरगा आहे. त्यामुळे शेतकऱ्याला न्याय देणार ही आम्हाला खात्री आहे. तर लोकांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला न्याय भेटणार, न्याय देणार. आबाने जे शब्द दिले ते शब्द पाळणार आणि जसं माढा विधानसभेमध्ये परिवर्तन झालेलं आहे तशाच पद्धतीनं कामातून देखील परिवर्तन होणार हे निश्चित आहे, असं लोकांचं मत आहे.